छत्रपती संभाजी महाराज, शौर्य, बलिदान आणि अमरगाथा। स्वराज्याच्या रक्षणासाठी मी प्राण देईन, पण शत्रूंसमोर कधीही नतमस्तक होणार नाही। छत्रपती संभाजी महाराज। नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत मराठ्यांचा छावा, वीर योद्धा छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आणि त्यांच्या अद्वितीय जीवनावर आधारित शिवाजी सावंत लिखित महान कादंबरी छावा यावर। ही केवळ एक कादंबरी नाही, तर हा एक ऐतिहासिक प्रवास आहे जो आपल्याला मराठ्यांच्या पराक्रमाची, शत्रूंच्या कपटी कारस्थानांची आणि संभाजी महाराजांच्या अतुलनीय धैर्याची साक्ष देतो। संभाजी महाराजांचा संघर्ष कसा होता? त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे युद्ध आणि संकटे कोणती होती? त्यांच्या बलिदानाने इतिहासावर काय प्रभाव पाडला? या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि छावा पुस्तकातील रोमांचक कथानक आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। तर चला सुरुवात करूया मराठ्यांच्या शौर्यगाथेच्या या अद्वितीय प्रवासाला। जय भवानी, जय शिवाजी, जय संभाजी। संभाजीराजांचा जन्म आणि त्यांचे बालपण, शिवाजी महाराजांचे त्यांच्यावरील संस्कार। सन 1657 सह्याद्रीच्या दुर्गम किल्ल्यांमध्ये एक ऐतिहासिक क्षण उगवला। गगनभेदी तोफांच्या गर्जनेसह रायगडावर आनंदाचा वर्षाव झाला। मराठा साम्राज्याच्या भविष्याचा दीपस्तंभ जन्माला आला, छत्रपती संभाजीराजे। शिवाजी महाराज आणि सईबाई यांच्या घरी एक तेजस्वी पुत्र जन्मला। सईबाईंच्या मायेने न्हालेल्या त्या लहान राजकुमाराचा चेहरा तेजाने उजळून निघाला होता। एक अनुभवी सुभेदार बोलून गेला, हा मुलगा केवळ सिंहाचा वारस नाही, तर सिंहासारखाच पराक्रमी होईल। बालपण आणि तेजस्विता। लहानपणापासूनच संभाजीराजे विलक्षण बुद्धिमान आणि धैर्यशील होते। त्यांचा प्रत्येक खेळ युद्धकलेचा सराव वाटायचा। एकदा रायगडाच्या प्रांगणात काही बालमित्र एका उंच झाडावर चढण्याचा प्रयत्न करत होते, पण झाड इतकं उंच होतं की कोणीही वर पोहोचू शकत नव्हतं। अचानक लहान संभाजीराजे धावत आले आणि झुजप झाडावर चढले। क्षणभर गडावरील मावळे स्तब्ध झाले। मग एका वृद्ध सैनिकाने मोठ्याने घोषणा केली, हा पोरगा फक्त शिवरायांचा पुत्र नाही, हा भविष्यात हिंदवी स्वराज्याचा दुसरा सिंह होणार। शिवरायांचे संस्कार। शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धा नव्हते, तर एक अद्वितीय शिक्षक होते। त्यांनी संभाजीराजांना युद्धकला, राज्यकारभार आणि धर्मशास्त्र शिकवले। एकदा संभाजीराजे त्यांच्या वाचनात रमले होते। पुस्तक पाहून शिवराय हसले आणि म्हणाले, राजे, तलवारीपेक्षा लेखणी ताकदवान असते। राजा हा केवळ युद्ध जिंकत नाही, तर विचारांच्या धाराने इतिहासही घडवतो। याच संस्कारांमुळे संभाजीराजे वयाच्या लहान वयातच संस्कृत, मराठी, फारसी आणि इंग्रजी ग्रंथांचे वाचन करू लागले। त्यांनी महाभारताचा सखोल अभ्यास केला आणि अर्जुनाच्या युद्धकलेने ते भारावून गेले। महाभारतातील अर्जुन आणि संभाजीराजे। शिवाजी महाराज अनेकदा त्यांना अर्जुनाची कथा सांगायचे। अर्जुन महान योद्धा होता, पण त्याचे खरे सामर्थ्य त्याच्या आत्मसंयमात होते। शस्त्र उचलण्यापूर्वी योग्यतेचा विचार करणे महत्त्वाचे असते। संभाजीराजांनी विचारले, पिताश्री, अर्जुनाची कोणती शिकवण मी लक्षात ठेवावी? शिवाजी महाराज उत्तरले, कधीही अन्याय सहन करू नकोस, परंतु तलवार उचलण्यापूर्वी न्याय आणि धर्माची आठवण ठेव। हे शब्द संभाजीराजांच्या हृदयात कोरले गेले। जिजाबाईंचा प्रभाव आणि शिक्षण। त्यांचे लहानपणीचे शिक्षण, बुद्धिमत्ता आणि स्वराज्याविषयीची जाणीव। लहान संभाजीराजे जेव्हा रायगडावर खेळत असायचे, तेव्हा कधी कधी जिजामाता त्यांना बोलवत म्हणायच्या, राजे,
फक्त तलवारीने राज्य मिळत नाही. राज्य ही एक जबाबदारी असते. जिजाबाईंच्या शिकवणीचे पहिले धडे. लहान संभाजीराजे 6 वर्षांचे होते. एके दिवशी त्यांनी हातात लाकडी तलवार घेतली आणि खोटे युद्ध खेळू लागले. त्यांना पाहून जिजाबाईंनी त्यांना जवळ घेतले आणि महाभारतातील एक कथा सांगितली. बाळ, अर्जुन महान योद्धा होता, पण तो एकट्याने युद्ध जिंकला नाही. त्याच्या सोबत कृष्ण होता, त्याचा सखा, त्याचा मार्गदर्शक. स्वराज्य हा फक्त राजा एकटा चालवत नाही, त्याच्या सोबत त्याची प्रजा असते, त्याचे विश्वासू मावळे असतात. संभाजीराजांनी कुतूहलाने विचारले, आईसाहेब, मग राजाने काय करावे? त्यावर जिजाबाईंनी ठाम स्वरात सांगितले, राजा कधीच अहंकाराने वागू नये. त्याने नेहमीच प्रजेचे कल्याण डोळ्यांसमोर ठेवले पाहिजे. हा धडा संभाजीराजांच्या मनात खोलवर रुजला. शिक्षण आणि भाषांचे ज्ञान. संभाजीराजे केवळ योद्धे नव्हते, तर अत्यंत विद्वान देखील होते. जिजाबाई आणि शिवाजी महाराजांनी त्यांना विविध भाषा शिकवल्या. वयाच्या 10व्या वर्षीच त्यांनी संस्कृत, मराठी, फारसी आणि अरबी भाषांमध्ये ग्रंथ वाचायला सुरुवात केली. अर्जुन आणि संभाजीराजे. एक समानता. महाभारतातील अर्जुन आणि संभाजीराजे यांच्यात अनेक साम्यस्थळे होती. अर्जुनाने गुरु द्रोणांकडून युद्धशास्त्र शिकले, तर संभाजीराजांनी शिवाजी महाराज आणि जिजाबाईंनी दिलेले राज्यशास्त्राचे धडे आत्मसात केले. एकदा संभाजीराजे एका ग्रंथाच्या पानावरून महाभारत वाचत होते. तेव्हा त्यांनी जिजाबाईंना विचारले, आईसाहेब, अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने गीतोपदेश दिला, पण माझा मार्गदर्शक कोण आहे? त्यावर जिजाबाईंनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवत उत्तर दिले, बाळ, तुझा मार्गदर्शक तुझा विवेक आहे. तू अर्जुनासारखा शौर्यवान आहेस, पण श्रीकृष्णासारखी बुद्धीही ठेवायला हवी. संभाजीराजांचा पुढील प्रवास. या संस्कारांमुळे संभाजीराजे फक्त एक पराक्रमी योद्धा बनले नाहीत, तर एक नीतिमान राजा झाले. त्यांच्या लहानपणीचे शिक्षण, जिजाबाईंचे कठोर परंतु प्रेमळ संस्कार आणि शिवरायांनी दिलेल्या रणनीतीच्या शिकवणींमुळे ते हिंदवी स्वराज्याच्या अभेद्य ढालीसारखे उभे राहिले. संभाजीराजे हे केवळ शिवरायांचे पुत्र नव्हते, ते स्वराज्याच्या स्वप्नाचे खरे वारसदार होते. मोगल आणि आदिलशाहीचा धोका. संभाजींना बालपणीच राजकारण आणि युद्धतंत्र शिकावे लागले. सन 1666 हिंदवी स्वराज्यावर 2 प्रबळ संकट घोंघावत होती, मोगल बादशाह औरंगजेब आणि आदिलशाही सुलतानत. दिल्लीहून औरंगजेब सातत्याने आपल्या सरदारांना पाठवत होता, तर विजापूरची आदिलशाही स्वराज्याच्या वाढत्या प्रभावाने अस्वस्थ झाली होती. या परिस्थितीत संभाजीराजे फक्त 9 वर्षांचे होते, पण त्यांच्या बाल्याला कोवळेपणा नव्हता. त्यांचे बालपण तलवारीच्या कडेला, युद्धाच्या रणधुमाळीत आणि किल्ल्यांच्या तटबंदीच्या सावटाखालीच घडले. शिवाजी महाराजांचा धडा. राजकारणाचा पहिला पाठ. एके दिवशी रायगडाच्या सभागृहात संभाजीराजे शांतपणे उभे होते. समोर अनेक सरदार चिंतेत दिसत होते. चर्चा सुरू होती, मोगलांचे पुढचे पाऊल काय असेल. तेवढ्यात शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना हाक मारली, राजे, समजा आपण सिंहगडावर आहोत आणि आदिलशाही फौजा सरळ येत आहेत, तर तुम्ही काय कराल? संभाजीराजे डोळ्यात चमक घेऊन म्हणाले, पिताश्री, समोरून येणाऱ्या सैन्याला थोपवणं अवघड आहे, पण जर आपण त्यांना गनिमिकाव्याने भुलवून त्यांच्या मागच्या रसदपुरवठ्यावर हल्ला केला तर ते भेदरतील. शिवाजी महाराज हसले आणि म्हणाले, हेच तर स्वराज्याचं तत्वज्ञान आहे. राजकारण हे फक्त तोंडाच्या शब्दांनी नाही, तर डावपेचांनी चालतं.
त्याच क्षणी रायगडातील मावळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली, संभाजीराजे केवळ तलवारीच्या जोरावर नव्हे तर बुद्धीच्या तेजानेही स्वराज्याचं रक्षण करणार. पहिला लढा मोगल सरदाराच्या विरोधात. संभाजीराजे लहान असतानाच त्यांना आदिलशाही आणि मोगलांच्या राजकारणातील कपटी डाव समजायला लागले होते. एकदा औरंगजेबाने स्वतःच्या एका सरदाराला मराठा किल्ल्यावर हल्ला करण्यास पाठवलं. शिवाजी महाराजांनी तेव्हा संभाजीराजांना बोलावलं आणि म्हणाले, राजे, तुम्हाला आता प्रत्यक्ष रणभूमीचं दर्शन घडेल. संभाजीराजे लगेचच आपल्या मावळ्यांसोबत निघाले. केवळ 13 वर्षांचा हा युवक, पण डोळ्यात विजेचा तेज होता. पहिल्याच हल्ल्यात त्यांनी आपला पराक्रम दाखवला. एका मोगल सरदाराने त्यांना हिणवले. एवढासा पोरगा आणि युद्धात उतरला. संभाजीराजांनी उत्तर दिलं, स्वराज्याच्या रक्षणासाठी वय पाहत नाही, फक्त पराक्रम पाहतो. त्या युद्धात मोगल फौजेला पराभूत करीत त्यांनी दाखवून दिलं की संभाजीराजे हे केवळ शिवरायांचे पुत्र नव्हेत, तर स्वराज्याचे खरे वारसदार आहेत. शिवाजी महाराजांचा विश्वास आणि संभाजींचे प्रशिक्षण, युद्धकौशल्य आणि स्वराज्याच्या जबाबदारीसाठी ते तयार होणे. संभाजीराजे वयाच्या 14व्या वर्षीच युद्धकलेचे निपुण होते. पण फक्त तलवार उचलणं पुरेसं नव्हतं. समोरच्याचा मनोबल तोडणंही तितकंच महत्वाचं होतं. गनिमीकाव्याचा धडा. एकदा संभाजीराजे आपल्या मावळ्यांसह जंगलात होते. अचानक त्यांना आदिलशाहीचे सैनिक दिसले. ते फक्त 50 होते आणि शत्रूची संख्या 300. मावळे संभाजीराजांना म्हणाले, राजे, आपण माघार घ्यावी का? संभाजीराजांनी तलवार उपसली आणि शांतपणे उत्तर दिलं, माघार घ्यायची असेल तर ती विजय मिळवल्यानंतरच. त्यानंतर त्यांनी मावळ्यांना एका विशिष्ट ठिकाणी लपायला सांगितलं. रात्रीच्या अंधारात मावळ्यांनी शत्रूला वेढलं. अचानक संभाजीराजे गरजले, हर हर महादेव. संपूर्ण जंगल त्या गर्जनेने दणाणून गेलं. आदिलशाही सैनिकांना वाटलं की शिवाजी महाराज स्वतः आक्रमण करत आहेत. गोंधळ उडाला आणि मराठ्यांनी फक्त काही वेळातच विजय मिळवला. महाभारत आणि अर्जुन सारखे रणनीती कौशल्य. शिवाजी महाराजांना नेहमी वाटायचं की संभाजीराजे हे अर्जुनासारखे चतुर, धाडसी आणि प्रखर बुद्धीचे आहेत. एकदा संभाजीराजे वाचत होते. त्यांना अर्जुन आणि कर्णाच्या युद्धाचा भाग सापडला. त्यांनी शिवाजी महाराजांना विचारलं, पिताश्री, अर्जुन सर्वात श्रेष्ठ होता, पण कर्णही महान योद्धा होता. मग श्रीकृष्ण नेहमी अर्जुनाचं समर्थन का करत? शिवाजी महाराजांनी उत्तर दिलं, राजे, कारण अर्जुन केवळ युद्ध जिंकण्यासाठी नव्हे तर धर्मरक्षणासाठी लढत होता. संभाजीराजांना कळून चुकलं. पराक्रमाची ताकद ही फक्त शस्त्रांमध्ये नसते, तर विचारसरणीतही असते. संभाजीराजे शिवाजी महाराजांचे खरे उत्तराधिकारी. हळूहळू संभाजीराजे शिवाजी महाराजांच्या विश्वासाचे केंद्रबिंदू बनले. त्यांनी तलवार, धनुर्विद्या, राजकारण, गनिमीकावा आणि राज्यकारभारात निष्णातता मिळवली. शिवाजी महाराज त्यांच्याकडे पाहून म्हणायचे, हे माझं स्वराज्य आहे आणि हीच त्याची खरी तलवार. संभाजीराजे फक्त शिवाजी महाराजांचे पुत्र नव्हते, तर ते हिंदवी स्वराज्याच्या भविष्यासाठी सिद्ध झालेले राजे होते. संभाजी महाराजांची स्वराज्यावरील निष्ठा आणि काही विवाद. वडिलांशी झालेला संघर्ष, पन्हाळगड आणि त्यानंतरचे घटनाक्रम. राजा म्हणजे काय असतं? राजा म्हणजे ज्याला लोकांचा न्याय आणि राज्याचा धोका दोन्ही ओळखता येतो. पण कधी कधी एकाच स्वराज्यासाठी दोन विचार एकमेकांशी भिडतात. आणि इतिहास साक्ष आहे की
शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांच्यातही असा संघर्ष झाला. पन्हाळगड संघर्षाची ठिणगी. शिवाजी महाराजांचा एक स्पष्ट नियम होता: संयम, शिस्त आणि स्वराज्याचा आदर. पण संभाजी महाराजांचे मन मात्र वेगवेगळ्या स्वप्नांनी भारलेले होते. त्यांना अधिक धाडसी युद्धनीती वापरायची होती. एके दिवशी रायगडच्या दरबारात संभाजीराजे मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाले, स्वराज्यासाठी आपण फक्त बचावाच्या युद्धनीतीवर भर देतो, पण मला शत्रूवर थेट हल्ले करून त्यांच्या भूमीतच त्यांना नमवायचे नाही. शिवाजी महाराज शांततेने त्यांना ऐकत होते. मग त्यांनी विचारले, राजे, युद्ध हे फक्त पराक्रमाने जिंकता येत का, की त्यासाठी संयमही लागतो? संभाजीराजे ठाम होते, पराक्रमाशिवाय स्वराज्य वाचणार नाही महाराज. या विचारसरणीचा परिणाम लवकरच दिसला. काही राजकीय कटकारस्थानांमुळे संभाजी महाराज पन्हाळगडवर नजरकैदेत ठेवले गेले. संभाजीराजे बंडखोर की क्रांतिकारक. संभाजीराजे पन्हाळगडवर कैदेत होते, पण त्यांचे मन शांत नव्हते. त्यांच्या सोबत काही विश्वासू मावळे होते. एके रात्री पन्हाळगडाच्या भिंतींवर उभे राहून संभाजीराजे स्वतःशीच बोलले, माझेच पिताश्री माझ्यावर रागावले आहेत, पण स्वराज्याची जबाबदारी टाळून मी इथे राहू शकत नाही. त्यांनी आपल्या काही विश्वासू सैनिकांना गोळा केले आणि त्या रात्री गडाची भिंत ओलांडून त्यांनी थेट आदिलशाहीच्या बाजूला धाव घेतली. हे पाऊल शिवाजी महाराजांसाठी धक्कादायक होते. स्वराज्यात संभाजीराजेंबद्दल संशय. रायगडच्या दरबारात या घटनेची चर्चा रंगली. काही सरदार म्हणाले, संभाजीराजे शत्रूच्या गोटात गेले, हे तर देशद्रोह आहे. पण शिवाजी महाराज शांत होते. त्यांच्या डोळ्यात काळजी होती, पण मनात विश्वास होता. ते फक्त एवढेच म्हणाले, राजे हे स्वराज्य सोडून जाऊ शकत नाहीत. वेळ येईल ते परत येतील. पुन्हा शिवाजी महाराजांशी समेट. शिवरायांचा विश्वास पुन्हा मिळवणे आणि स्वराज्यासाठी आपली भूमिका सिद्ध करणे. काही काळानंतर संभाजीराजांना कळाले की आदिलशाही आणि मुघल हे दोघेही हिंदवी स्वराज्य संपवण्यासाठीच कट रचत आहेत. त्यांनी आपल्या अंतरात्म्याला विचारले, मी काही काळासाठी पिताश्रींशी नाराज झालो, पण स्वराज्यासाठी माझी निष्ठा कधीच कमी झाली नाही. संभाजीराजे परत रायगडावर. संभाजीराजे मोठ्या आत्मविश्वासाने रायगडावर परत आले. शिवाजी महाराज आपल्या सिंहासनावर बसले होते. दरबारात नीरव शांतता होती. संभाजीराजे दरवाज्यात आले आणि त्यांनी आपल्या वडिलांसमोर नतमस्तक होत एक वाक्य उच्चारले, महाराज, मी पुन्हा स्वराज्याची तलवार बनायला आलोय. शिवाजी महाराज क्षणभर काही बोलले नाहीत. मग हळूच ते सिंहासनावरून उतरले आणि त्यांनी संभाजीराजांना सावरून उभं केलं. राजे, स्वराज्याच्या मातीला गद्दारांची नाही, पण पराक्रमी मुलांची गरज असते. त्याच क्षणापासून संभाजीराजे पुन्हा हिंदवी स्वराज्यासाठी झुंजायला सिद्ध झाले. त्यांनी आपली युद्धनीती अधिक मजबूत केली, गनिमी कावा अधिक धारदार केला आणि सर्वात महत्त्वाचं, स्वराज्य आणि पिताश्रींवरचा विश्वास पुन्हा कमावला. महाभारत आणि अर्जुनची शिकवण. संभाजीराजे हा लहानपणापासून अर्जुनाचा आदर्श घेत होते. अर्जुनही एकदा श्रीकृष्णाशी नाराज झाला होता, पण श्रीकृष्ण त्याला म्हणाले होते, अर्जुना, तुझा क्रोध, तुझा अहंकार, तुझी भीती सगळी स्वराज्याच्या रक्षणासाठी असली पाहिजे. संभाजीराजांना हेच जाणवले. त्यांचा क्रोध, अहंकार आणि संघर्ष सगळं काही स्वराज्यासाठीच होतं. संभाजीराजे संघर्षातून घडलेले एक परिपूर्ण योद्धा.
संभाजीराजेंच्या या संघर्षातून एक गोष्ट सिद्ध झाली, अस्सल तलवार ही संघर्षातूनच तयार होते. त्यांच्या या प्रवासामुळे ते फक्त शिवाजी महाराजांचे पुत्र नव्हते, तर हिंदवी स्वराज्याचे भविष्यातील महान शासक ठरले. संभाजी महाराजांचे शौर्य आणि पहिल्या मोहिमा. मोगल, इंग्रज आणि आदिलशाही विरुद्ध मोहिमा. स्वराज्याची तलवार म्यानात राहिली तर ती केवळ एक धातूचा तुकडा असतो, पण जेव्हा ती अन्यायाच्या विरोधात चमकते तेव्हाच ती खऱ्या अर्थाने तलवार होते. संभाजी महाराज हे जन्मतःच योद्धा होते. शिवाजी महाराजांच्या गडांवर आणि जिजाबाईंच्या संस्कारांमध्ये वाढलेले हे पराक्रमी पुत्र वडिलांच्या मृत्यूनंतर अधिकच कठीण संघर्षाला सामोरे गेले. पहिली आग. मोगलांविरुद्ध संभाजींचा पहिला वार. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाने स्वराज्यावर चढाई करायचा संकल्प केला. तो म्हणाला, हिंदवी स्वराज्याचा अंत जवळ आला आहे. पण त्याला माहित नव्हते की स्वराज्याचा नवा संरक्षक आता रणभूमीवर उतरला आहे. संभाजी महाराज. मोगल सरदारांनी एक मोठा सैन्यदल घेऊन मराठ्यांवर हल्ला चढवला, पण संभाजी महाराजांनी छापामार युद्धनीती वापरत त्यांना पूर्णपणे पराभूत केले. मोगलांचे गुप्तचर बादशहाकडे परत गेले आणि म्हणाले, जहापनाह, संभाजीराजे आपल्याला कधी थेट हल्ला करतात तर कधी जंगलातून अचानक प्रकट होतात. त्यांचा शोध घ्यायला जावं तर ते वायासारखे अदृश्य होतात. औरंगजेबाने रागाने सिंहासनावर मूठ मारली आणि जोरात ओरडला, या मराठ्यांना संपवायला मला स्वतःच यावे लागेल. इंग्रजांविरुद्ध संभाजींचा धोरणी वार. संभाजी महाराज फक्त तलवारीचेच नव्हे तर डावपेचांचेही शिल्पकार होते. इंग्रज आपले व्यापार धोरण महाराष्ट्रात पसरवत होते आणि त्याचा धोका स्वराज्याला जाणवू लागला. संभाजी महाराजांनी इंग्रज अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले, तुम्ही व्यापार करायला आला आहात, राज्य जिंकायला नाही. जर मराठ्यांच्या भूमीवर डाव साधायचा प्रयत्न केला तर या भूमीतील तलवारी तुमच्या गोया कातडीला जाळून टाकतील. हे ऐकून इंग्रज गडबडले. त्यांना समजले की संभाजी महाराजांसोबत फक्त शस्त्रानेच नाही तर बुद्धीनेही मुकाबला करावा लागेल. आदिलशाहीचा शेवट. संभाजींच्या मोहिमेचा अखेरचा प्रहार. आदिलशाही नेहमीच मराठ्यांच्या विरोधात कट रचत होती, पण संभाजी महाराजांनी ठरवले की आता फक्त स्वराज्याची रक्षा नाही तर शत्रूंच्या मुळांवर घाव घालायचा आहे. त्यांनी आपल्या सरदारांना बोलावले आणि ठाम आवाजात आज्ञा दिली, यावेळी युद्ध संपवण्यासाठी नाही तर इतिहास लिहिण्यासाठी लढायचं आहे. संभाजी महाराज स्वतः युद्धात उतरले आणि त्यांनी आदिलशाहीवर जोरदार हल्ला केला. त्यांच्या तलवारीच्या एक वाराने शत्रूंच्या सैन्याचा धुव्वा उडवला. आदिलशाहीचा सरदार भयभीत झाला आणि म्हणाला, संभाजी महाराज फक्त योद्धा नाही, ते रणमग्न सिंह आहे. शत्रूंच्या डावपेचांना पुरून उरणारे संभाजी महाराज. त्यांची युद्धनीती आणि राजनैतिक डावपेच. संभाजी महाराज हे केवळ तलवारीने लढणारे राजा नव्हते तर ते राजकारण, डावपेच आणि रणनीतीतही तितकेच कुशल होते. मोगलांविरुद्ध कूटनीती. संभाजी महाराजांनी मोगल सैन्याला पराजित करण्यासाठी छापामार युद्धाची तीव्रता वाढवली. त्यांनी आपल्या सैन्याला सांगितले, शत्रूला थेट युद्धात पराभूत करणे कठीण असेल तर त्याला तहानलेले आणि भुकेले करून जिंका. त्यामुळे त्यांनी मोगलांच्या रस्त मार्गांवर आक्रमण केले, त्यांच्या शिबिरांवर अचानक हल्ले केले आणि त्यांची संपूर्ण रणनीती विस्कळीत केली. मराठा राजकारण आणि स्वराज्याच्या सुरक्षेसाठी डावपेच. संभाजी महाराजांनी फ्रेंच आणि पोर्तुगीज यांच्याशीही संपर्क साधला, कारण त्यांना माहिती होते की मराठ्यांनी बाहेरून मदतीचा पर्याय उभा केला
तर मोगल आणि इंग्रज दोघांनाही सामोरे जाता येईल. संभाजी महाराज. रणभूमीतील अर्जुन. संभाजी महाराजांना महाभारतातील अर्जुनासारखे प्रशिक्षण मिळाले होते. अर्जुनाप्रमाणेच तेही अत्यंत शिस्तबद्ध, कुशल आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणारे योद्धा होते. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते, कधीही भावनेच्या आहारी जाऊ नकोस. तुझे कर्तव्य तुझ्या समोर आहे आणि जोपर्यंत तू लढत आहेस तोपर्यंत तुझा विजय ठरलेलाच आहे. संभाजी महाराजांनीही हेच तत्वज्ञान स्वीकारले. त्यांच्या प्रत्येक मोहिमेच्या मागे एक स्पष्ट धोरण, मजबूत युद्धनीती आणि मराठ्यांचे हित टिकवण्याचा दृढ संकल्प होता. संभाजी महाराज. तलवारीसह राजकारणातील मास्टरस्ट्रोक. संभाजी महाराज हे फक्त युद्ध करणारे योद्धा नव्हते. ते रणभूमीतील सिंह होते आणि राजकारणातील चाणक्यही. त्यांच्या मुत्सद्दीपणामुळेच मोगल, इंग्रज आणि आदिलशाही यांच्या अनेक योजनांना अपयश आले. त्यांनी एकदा आपल्या सरदारांना सांगितले होते, शत्रूशी लढताना तलवार जितकी धारदार असावी तितकीच बुद्धीही तीक्ष्ण असावी. हीच ती रणनीती ज्यामुळे संभाजी महाराज इतिहासात एक महान योद्धा आणि बुद्धिमान शासक म्हणून अमर झाले. शिवाजी महाराजांचे निधन. 1680 संभाजी महाराजांसाठी मोठा धक्का. स्वराज्याचा दीपस्तंभ मावळला. 1680 साल. रायगडाचा किल्ला आणि संपूर्ण मराठा साम्राज्य शोकाकुल होतं. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अखेरच्या श्वासाला आले होते. राजसभेत सगळे गडबडले होते. घनघोर वादळ यायच्या आधीचा तो एक नीरव शांततेचा क्षण होता. संभाजी महाराज रायगडावर पोहोचले. त्यांच्या हृदयात एक भावना होती, स्वराज्याचे वडीलसारखे संरक्षण करणारे शिवराय आता नाहीत. अंतिम क्षण. एक पुत्राचे दुःख. शिवाजी महाराजांचा श्वास मंदावत चालला होता. ते संभाजी महाराजांकडे पाहून थोडंसं हसले आणि अत्यंत मंद स्वरात म्हणाले, राज्याचे रक्षण कर लेकरा. स्वराज्य तुला पाहिजे तसे जपायचं आहे. ही तलवार आता तुझ्या हाती आहे. संभाजी महाराजांनी पित्याचे हात घट्ट धरले, पण नियती तीच काम पूर्ण करूनच थांबणार होती. काही वेळातच छत्रपती शिवाजी महाराजांनी प्राण सोडले. किल्ल्यावर एक हंबरडा उठला. राजे गेले, राजे गेले. संभाजी महाराज स्तब्ध झाले. एका क्षणात त्यांचं आयुष्य बदललं होतं. राज्याच्या पाठीवरचं भक्कम आधारस्तंभ कोसळला होता. गादीसाठी संघर्ष आणि शत्रूंची कटकारस्थाने. स्वराज्यांतर्गत गटबाजी आणि संभाजी महाराजांचा गादीपर्यंतचा प्रवास. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्यात एक वेगळेच वादळ घोंघावत होते. सिंहासनासाठी संघर्ष. शत्रू गडावरच होते. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्यातील काही सरदार आणि मंत्री संभाजी महाराजांच्या विरुद्ध कट रचू लागले. राजमाता सोयराबाई आणि काही सरदारांना वाटले की गादीवर संभाजी नव्हे तर राजाराम बसावा. कारण त्यांना संभाजी महाराजांची कठोरता आणि परखड धोरण मान्य नव्हती. रायगडाच्या राजसभेत कटकारस्थान. सोयराबाईंनी गुपचूप राजारामाला गादीवर बसवण्याचा प्रयत्न केला. गडावर संभाजी महाराजांच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जाऊ लागलं. काही वकिलांनी त्यांना अटक करण्याचीही योजना आखली. संभाजीला बंदी बनवायचं, त्याला स्वराज्यातून हद्दपार करायचं. पण संभाजी महाराज हे शिवरायांचे पुत्र होते. ते सिंह होते आणि सिंह कधीही पिंजात राहू शकत नाही. संभाजी महाराजांचा विजयी प्रवेश. सिंहासनासाठी निर्णायक लढाई. संभाजी महाराजांना जेव्हा ही कटकारस्थाने समजली
तेव्हा त्यांनी मोठ्या धैर्याने आणि रणनीतीने स्वतःची ताकद दाखवायचा निर्णय घेतला. ते आपल्या विश्वासू मावळ्यांसह रायगडाच्या दिशेने निघाले. गडावर पोहोचताच ते सिंहासारखे दारावर उभे राहिले आणि गरजले, स्वराज्य हे माझ्या पित्याने स्वकष्टाने उभं केलंय. मी या सिंहासनासाठी भीक मागणार नाही. जर कुणाला शंका असेल तर तलवार काढा आणि समोर या. राजसभेत स्तब्ध शांतता पसरली. सगळ्यांना समजलं की संभाजी महाराज आता मागे हटणारे नाही. संभाजी महाराजांची राज्याभिषेकाकडे वाटचाल. राजाराम समर्थकांना धडा. संभाजी महाराजांनी राजाराम समर्थकांना एक एक करून पराभूत केलं. सोयराबाईंनी अजूनही आशा सोडली नव्हती. त्यांनी त्यांच्या गोटातील काही सरदारांना विचारलं, संभाजीला गादीवर बसू द्यायचं नाही, काहीही करून त्याला अडवायचं. पण मराठा सरदारांना सत्य जाणून घ्यायचं होतं. संभाजी महाराजांनी त्यांच्यासमोर जाऊन ठाम शब्दात सांगितलं, मी गादीसाठी नाही, स्वराज्यासाठी लढतोय. जर मला रोखायचं असेल तर तलवारीनं लढा, नाहीतर माझ्या पित्याच्या स्वराज्यासाठी एकनिष्ठ राहा. अखेर स्वराज्यातील प्रामाणिक सरदार संभाजी महाराजांच्या बाजूने आले. अखेर 1681 साली संभाजी महाराज रायगडाच्या सिंहासनावर विराजमान झाले. मावळ्यांनी त्यांचा विजय साजरा करत गर्जना केली, हर हर महादेव. संभाजी महाराज सिंहासनावर बसले आणि त्यांना शिवरायांच्या त्या शेवटच्या शब्दांची आठवण झाली, ही तलवार आता तुझ्या हाती आहे. त्यांनी ती तलवार उचलली आणि स्वतःला वचन दिलं, हे स्वराज्य मी जीव देऊनही टिकवे. संभाजी महाराज एक वीर योद्धा आणि धैर्यवान राजा. संभाजी महाराजांसाठी गादी मिळवणं हे फक्त एक सिंहासनावर बसणं नव्हतं, ते स्वराज्याच्या अस्तित्वासाठी लढणं होतं. आजही संभाजी महाराजांचं नाव घेतल्यावर मराठी माणसाच्या रक्तात जाज्वल्य अभिमान निर्माण होतो. त्यांची जिद्द, धैर्य आणि निष्ठा हीच खरी त्यांच्या गादीच्या संघर्षाची ओळख आहे. संभाजी महाराजांचा राज्याभिषेक 1681 सिंहासनावर आरूढ होणे आणि सत्ता स्थिर करणे. स्वराज्य आता संभाजी महाराजांच्या हातात आहे. साल 1681 रायगड किल्ल्यावर ऐतिहासिक क्षण घडत होता. संपूर्ण मराठा साम्राज्याची नजर सिंहासनावर होती. राज्याभिषेकाचा सोहळा, मराठ्यांच्या सामर्थ्याचा नवा अध्याय. 1681च्या एका शुभ मुहूर्तावर संभाजी महाराजांचा विधिवत राज्याभिषेक करण्यात आला. राजसभेत रणशिंग फुंकले गेले, ढोलताशांचा गजर झाला. संपूर्ण मराठा साम्राज्याला नव्या छत्रपतीच्या जयघोषाने भारून टाकले गेले. छत्रपती संभाजी महाराज की जय. राज्याभिषेक सोहळ्यात त्यांनी तलवार उचलली आणि ठामपणे घोषित केले, मी या सिंहासनावर वैयक्तिक स्वार्थासाठी नाही, तर हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी बसत आहे. सत्ता स्थिर करण्यासाठी पहिला मोठा निर्णय. राज्याभिषेक होताच संभाजी महाराजांनी सर्वप्रथम स्वराज्याच्या अंतर्गत विरोधकांना तोंड देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जाहीर केले, स्वराज्याच्या विरोधात कट रचणाऱ्यांना माफी नाही. ज्या तलवारीने स्वराज्य निर्माण झाले, तीच तलवार विश्वासघात्यांचा नाश करेल. त्यांनी गुप्त कट कारस्थान करणाऱ्या सरदारांना लगोलग शिक्षा दिली. यामुळे स्वराज्यात एकता निर्माण झाली आणि मराठा साम्राज्य अधिक भक्कम झाले. स्वराज्याचे संरक्षण आणि औरंगजेबाविरुद्ध संभाजी महाराजांचे पहिले युद्ध. मुघलांचा औरंग मराठ्यांच्या स्वाभिमानापुढे काहीच नाही. राज्याभिषेक होताच मुघलांचा बादशाह औरंगजेब खवळला. त्याला हे स्वप्न पडले होते की शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे स्वराज्य संपेल.
पण संभाजी महाराज गादीवर येताच त्याच्या स्वप्नांना चिरडून टाकले. औरंगजेबाची पहिली चाल. गुप्त हल्ला. संभाजी महाराज सिंहासनावर आल्याच्या काही महिन्यांतच औरंगजेबाने स्वराज्यावर हल्ला करण्याची योजना आखली. त्याने आपला सेनापती हुसेन अली खान याला प्रचंड सैन्यासह मराठा प्रदेशात पाठवले. संभाजी महाराजांना या हल्ल्याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने आपल्या मावळ्यांना बोलावले आणि आदेश दिले. स्वराज्यावर आलेला प्रत्येक शत्रू याच मातीमध्ये गाडला जाईल. पन्हाळगडची पहिली लढाई. मराठ्यांची पराक्रमगाथा. हुसेन अली खान मोठ्या फौजेने पन्हाळगडावर चाल करून आला. पण संभाजी महाराजांनी आपल्या मोजक्या मावळ्यांसह अतिशय चतुर युद्धनीती आखली. ते रणांगणावर उभे राहून मावळ्यांना स्फूर्ती देत होते. मराठ्यांच्या रक्तात पराभव नाही. ही भूमी आपल्या तलवारीच्या धारावर उभी आहे. संभाजी महाराजांची युद्धनीती. छुपा हल्ला. संभाजी महाराजांनी रात्रीच्या वेळी छुपा हल्ला करून मुघल सैन्याला मोठ्या प्रमाणात नामोहरम केले. हुसेन अली खानने असा भीषण प्रतिकार कधीच पाहिला नव्हता. त्याच्या तोंडून एक शब्द निघाला, हे शिवाजी महाराजांचे पुत्र आहेत. त्यांचा सामना करणे अशक्य आहे. स्वराज्य रक्षणासाठी संभाजी महाराजांचे कट्टर ध्येय. सिंहासनावर आरूढ झाल्यापासून संभाजी महाराजांनी एक संकल्प केला होता. स्वराज्याचा एकही गड शत्रूच्या हातात जाऊ देणार नाही. त्यांनी स्वतः युद्धभूमीवर उतरून मुघल, इंग्रज आणि आदिलशाही विरुद्ध एका पाठोपाठ एक विजय मिळवले. मराठा साम्राज्याची नवी दिशा. संभाजी महाराज सिंहासनावर बसले तेव्हा फक्त स्वराज्य टिकवण्याचा विचार नव्हता, तर ते वाढवण्याचा निर्धार केला होता. त्यांनी तलवार उपसली आणि मराठ्यांना स्पष्ट संदेश दिला, स्वराज्यासाठी माझ्या प्राणांची किंमत लागली तरी मी झुंजे, पण स्वराज्याच्या शत्रूंना शरण जाणार नाही. संभाजी महाराज. हिंदवी स्वराज्याची अभेद्य ढाल. संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर स्वराज्य आणखी मजबूत झाले. त्यांच्या पराक्रमाने औरंगजेब घाबरला. त्यांच्या रणनीतीमुळे शत्रू कच खाऊ लागले. त्यांचा संघर्ष हा केवळ सिंहासनासाठी नव्हता, तो हिंदवी स्वराज्यासाठी होता. आजही संभाजी महाराजांचे नाव अखंड धैर्य, पराक्रम आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. संभाजी महाराजांचे दक्षिणेतील विजय आणि मुघलांविरुद्धचा निर्णायक संघर्ष. स्वराज्याच्या विस्ताराची वेळ आली आहे. संभाजी महाराज सिंहासनावर आरूढ झाल्यावर त्यांच्यासमोर दोन मोठे उद्देश होत. 1. स्वराज्याचे रक्षण करणे. 2. स्वराज्याचा विस्तार करून हिंदवी स्वराज्य अजून भक्कम करणे. यासाठी त्यांनी दोन प्रमुख आघाड्यांवर लढाई सुरू केली. दक्षिणेतील विजय. गोवा, कर्नाटक, तंजावरपर्यंत स्वराज्याचा विस्तार. मुघलांविरुद्ध निर्णायक संघर्ष. औरंगजेबाच्या डावपेचांना पुरून उरणारा मराठा प्रतिकार. दक्षिणेतील विजय. गोवा आणि कर्नाटकातील महत्त्वाच्या मोहिमा. गोव्यावरील स्वारी. पोर्तुगीजांचा पराभव. 1683 मध्ये संभाजी महाराजांनी गोव्यावर स्वारी करण्याचा निर्णय घेतला, कारण गोवा हे पोर्तुगीजांच्या ताब्यात होते आणि ते मुघलांना मदत करत होते. संभाजी महाराज म्हणाले, स्वराज्यात असा कुठलाही शत्रू राहणार नाही जो आपल्या मातीशी विश्वासघात करतो. त्यांनी आपल्या मावळ्यांना तयारीस सांगितले आणि गोव्याच्या सीमेवर पोहोचले. पोर्तुगीज गव्हर्नरचा घाबरटपणा. संभाजी महाराजांचे सैन्य पाहून गोव्यातील पोर्तुगीज गव्हर्नर अल्वारो दा सिल्वेरा घाबरला. त्याने दिल्लीला पत्र पाठवले, मुघलांनी मदत केली नाही तर गोव्यावर मराठ्यांचा ताबा होईल. संभाजी महाराजांचा अचूक हल्ला.
संभाजी महाराजांनी गोव्याच्या काही किल्ल्यांवर ताबा मिळवला, पण त्याच वेळी औरंगजेबाने एक नवा डाव टाकला. औरंगजेबाचा नवा डाव. दक्षिणेतील मुघल आक्रमण. हिंदुस्थानचा बादशाह असलो तरी मराठ्यांना रोखणं अशक्य. औरंगजेब. संभाजी महाराज गोव्यात असतानाच औरंगजेबाने एका भयंकर कटाची आखणी केली. त्याने आपला सेनापती हुसेन अली खान आणि शहाबुद्दीन खान यांना संपूर्ण दक्षिण भारतात मराठ्यांविरोधात मोठे युद्ध छेडण्यास पाठवले. याची माहिती मिळताच संभाजी महाराज म्हणाले, मी समुद्रावर स्वारी करतोय आणि दिल्लीचा सुलतान माझ्या मातीत घुसतोय. आता त्याला उत्तर द्यायची वेळ आली आहे. मुघलांना दिलेले धडे. निर्णायक लढाया. संभाजी महाराजांनी आपल्या सर्व सरदारांना बोलावले. कर्नाटकात बाजी पासलकर आणि कान्होजी आंग्रे यांना पाठवले. विशाळगड आणि रायगडच्या रक्षणासाठी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांना जबाबदारी दिली. कर्नाटकातील मोहीम. मराठ्यांचा विजयी रणसंग्राम. संभाजी महाराजांनी आपल्या कुशल युद्धनीतीने मुघलांना दक्षिण भारतात मोठा धडा शिकवला. त्यांच्या हल्ल्यामुळे 1. कर्नाटकातील मुघल छावण्या उद्ध्वस्त केल्या. 2. शहाबुद्दीन खानचा मोठा पराभव केला. 3. तंजावरच्या राजांना मराठ्यांकडून मदत मिळाली आणि ते स्वतंत्र झाले. या युद्धांनंतर मराठ्यांची कीर्ती संपूर्ण दक्षिण भारतात पसरली. मुघलांविरुद्धचा निर्णायक संघर्ष. औरंगजेबाची हतबलता. शिवाजीपेक्षा संभाजी अधिक खतरनाक आहे. औरंगजेब. संभाजी महाराजांनी मुघलांना उत्तर देण्यासाठी जोरदार युद्ध सुरू केले. औरंगजेबाच्या सैन्याला संभाजी महाराज एका मागून एक मोठे धक्के देत होते. 1. बऱ्याच किल्ल्यांवर मराठ्यांनी परत ताबा मिळवला. 2. मुघल सैन्य थेट महाराष्ट्राच्या सीमेवरून हाकलून लावले. 3. संभाजी महाराजांच्या छापामारी तंत्रामुळे औरंगजेबाची संपूर्ण रणनीती फोल ठरली. संभाजी महाराजांची युद्धशैली. मराठ्यांचा अतुलनीय प्रतिकार. संभाजी महाराज प्रत्यक्ष रणभूमीत उतरून लढत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी अनेक चकमकींमध्ये मुघलांना पराभूत केले. विशेषतः बरार, कर्नाटक, तंजावर आणि विशाळगड परिसरात मराठ्यांनी मुघल सैन्याला परत फिरण्यास भाग पाडले. औरंगजेबाची वाढती हताशता. मुघलांचे स्वप्न उद्ध्वस्त. संभाजीला हरवणं अशक्य आहे. मुघल सरदारांचे कबुलीजबाब. औरंगजेबाच्या डोक्यात आता संभाजी महाराजांचं नाव कायम गोंगावत राहिलं. तो स्वतः दिल्ली सोडून दक्षिणेत येऊन राहिला. पण त्याचा अणकुचीदार तलवारीसारखा मुघल सत्तेचा रोख संभाजी महाराजांच्या पराक्रमासमोर बोथट झाला. संभाजी महाराज. अखंड हिंदवी स्वराज्याचे रक्षक. संभाजी महाराजांच्या विजयानंतर मराठ्यांनी केवळ स्वराज्याचे रक्षणच केले नाही, तर ते अधिक भक्कम केले. त्यांनी स्पष्ट शब्दात मुघलांना इशारा दिला, ही माती माझ्या पित्याने स्वराज्यासाठी जिंकली आणि मी ती हिंदूंच्या सत्तेखालीच ठेवी. संभाजी महाराज. हिंदवी स्वराज्याचे अभिमानशाली योद्धा. संभाजी महाराजांनी दक्षिणेत आणि मुघलांविरुद्ध जे संघर्ष केले ते केवळ लढाया नव्हत्या. त्या हिंदवी स्वराज्याच्या अस्तित्वासाठीच्या रणसंग्राम होत्या. त्यांच्या शौर्यामुळेच पुढे मराठा साम्राज्याचा विस्तार होत गेला आणि स्वराज्याला नवीन बळ मिळाले. संभाजी महाराज फक्त राजा नव्हते, ते हिंदवी स्वराज्याचे अढ-वजरकवच होते. संभाजी महाराजांचा विश्वासघात आणि पकड. स्वराज्यासाठी अजरामर बलिदान. हिंदवी स्वराज्याच्या सिंहाला सापळ्यात अडकवण्याचा कट. संभाजी महाराज, ज्यांनी मुघलांना अनेक युद्धांमध्ये धूळ चारली, अखेर एका भ्याड कटाचा बळी ठरले. गुप्त कट. विश्वासघात.
मुघल छावणीत संभाजी महाराजांचा अपमान आणि त्यांची अदम्य प्रतिकारशक्ती. गणोजी शिर्क्याचा विश्वासघात. सिंहाला सापळ्यात अडकवणारा क्षण. माझ्या तलवारीला समोरून सामोरे जाण्याची हिंमत नाही म्हणून कट रचला. संभाजी महाराज. साल 1689. मराठ्यांचा वाघ संभाजी महाराज विशालगडजवळील संगमेश्वर येथे रणनीती आखत होते. तेव्हा अचानक एक बातमी आली. मुघल सरदार मुघल खान आणि बुहाण खान यांचा मोठा फौजफाटा संगमेश्वरच्या दिशेने येत आहे. हे कसे शक्य आहे? आपला गुप्त ठिकाण मुघलांना कसे समजले? त्यामागे होता एक विश्वासघात. गणोजी शिर्के स्वराज्यातील एक सरदार, ज्याने स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांसोबत लढले होते, पण लालच आणि भीतीमुळे शत्रूंच्या बाजूने गेला. त्याने संगमेश्वरचा गुप्त पत्ता मुघलांना दिला. संभाजी महाराजांची पकड सिंहाला बेड्या. तुम्ही मला साखळदंडात अडकवू शकता, पण माझी आत्मा मुक्त आहे. मुघल खानच्या फौजेने संभाजी महाराजांवर अचानक हल्ला केला. संभाजी महाराजांनी तलवार उपसली, पण मुघल फौज संख्येने खूप मोठी होती. त्यांना घेरलं गेलं. अखेर संभाजी महाराज आणि त्यांचे विश्वासू साथीदार कवी कलश यांना पकडण्यात आलं. मुघल सैनिकांनी संभाजी महाराजांना दोरीने बांधलं आणि मोठ्या विजयी घोषणांसह औरंगजेबाच्या छावणीकडे घेऊन गेले. औरंगजेबाच्या छावणीत संभाजी महाराज अपमान, छळ आणि अदम्य प्रतिकार. इस्लाम स्वीकारा, नाहीतर मृत्यूला सामोरे जा. औरंगजेब. संभाजी महाराजांना औरंगजेबासमोर उभं केलं. तुटलेली वस्त्रं, जखमी शरीर, पण डोळ्यात जबरदस्त तेज आणि स्वाभिमान. औरंगजेबाने त्यांना मान खाली घालण्यास सांगितलं. संभाजी, जर तू इस्लाम स्वीकारलास तर मी तुला मोठं पद देईन. पण संभाजी महाराजांनी दृढतेने उत्तर दिलं, मी हिंदू जन्मलो, हिंदू म्हणून मरेन. स्वराज्यासाठी प्राण देईन, पण तुझ्या दास्याला कधीच स्वीकृती देणार नाही. शिवरायांचा पुत्र कधीही माघार घेणार नाही. औरंगजेबाच्या छावणीत त्यांच्यावर अमानुष छळ झाला. त्यांना वेगवेगळ्या प्रकारांनी अपमानित करण्यात आलं. पण संभाजी महाराजांनी कधीही हार मानली नाही. संभाजी महाराज. अपराजित योद्धा. संभाजी महाराजांना कैद केली गेली, पण त्यांच्या मनोबलावर कोणताही परिणाम झाला नाही. त्यांनी इस्लाम स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. त्यांनी औरंगजेबाला थेट आव्हान दिलं. ते मृत्यूला सामोरे जाण्यास तयार होते, पण स्वराज्याच्या भूमीशी गद्दारी करण्यास नाही. संभाजी महाराज. हिंदवी स्वराज्याचे महानायक. त्यांच्या या अद्वितीय धैर्यामुळे ते मराठा इतिहासातील सर्वात महान योद्ध्यांपैकी एक ठरले. त्यांचा आत्मसन्मान अढळ राहिला. त्यांची शौर्यगाथा अजरामर झाली. आणि म्हणूनच संभाजी महाराज हे केवळ एक राजा नव्हते, ते हिंदवी स्वराज्याच्या अस्मितेचे अनंत तेजस्वी सूर्य होते. संभाजी महाराजांचे बलिदान. स्वराज्यासाठी अमर शौर्यगाथा. माझ्या मृत्यूनंतर हजारो संभाजी जन्म घेतील. संभाजी महाराज. मोगल छावणीत संभाजी महाराज. अमानुष अत्याचार आणि अटळ धैर्य. साल 1689. औरंगजेबाने संभाजी महाराजांना पकडून त्यांना शरण जाण्याची संधी दिली. पण मी शिवरायांचा पुत्र आहे. मी जिवंत असलो तरी स्वराज्यासाठी लढेन आणि मेलो तरीही स्वराज्यासाठीच मरेन. संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या कठोर धमक्यांनाही धैर्याने प्रत्युत्तर दिले. त्यांनी इस्लाम स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. त्यांनी मोगल बादशहाला खुले आव्हान दिले. तू माझे शरीर छिन्नविच्छिन्न करू शकतोस, पण माझ्या आत्म्याला कधीही नमवू शकणार नाहीस.
अत्याचारांचे भीषण स्वरूप. संभाजी महाराजांचा अविचल धीर. औरंगजेबाने संभाजी महाराजांवर अत्यंत क्रूर आणि अमानुष अत्याचार करण्याचा निर्णय घेतला. त्याने त्यांचे डोळे फोडण्याचा प्रयत्न केला. त्यांचे नखे उपटण्यात आले. त्यांच्या अंगावर लोखंडी सळ्या तापवून छिन्नविच्छिन्न करण्यात आले. त्यांची जीभ कापण्यात आली. पण या सर्व अत्याचारांमध्येही संभाजी महाराज ओरडले नाही, भीक मागितली नाही, शरण गेले नाही. अंतिम शौर्यगाथा. मृत्यूपूर्वी संभाजी महाराजांची सिंहगर्जना. आता औरंगजेबाला एकच गोष्ट हवी होती. संभाजी महाराजांनी घाबरून क्षमा मागावी. संपले तुझे दिवस संभाजी. तुझे सैन्य हरले, तुझ्या जीवावर बेतले आहे. आता तरी माझ्या चरणी नतमस्तक हो. औरंगजेब. पण संभाजी महाराजांनी तोंडावर फुंकर मारून त्याला स्पष्ट प्रत्युत्तर दिले. तुझ्या मोगल सल्तनतीपेक्षा माझ्या मृत्यूची भीती तुलाच अधिक आहे औरंग्या. हे ऐकताच औरंगजेब संतापला. संभाजी महाराजांना नग्न करून गाढवावर बसवण्यात आले. त्यांना साया मोगल छावणीत फिरवण्यात आले. पण त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात भीती नव्हती. हे बघा, हिंदवी स्वराज्याचा सिंह मरणालाही घाबरत नाही. एक मोगल सैनिक. संभाजी महाराजांचे बलिदान. अमर शौर्य. शेवटी 11 मार्च 1689 रोजी संभाजी महाराजांना निर्घृण हत्या करून वीरमरण देण्यात आले. त्यांचे शरीर चिरफाड करून टाळ्या वाजवण्यात आल्या. पण त्यांचा आत्मा अभंग राहिला. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान दिले. संभाजी महाराज हिंदवी स्वराज्याचा तेजस्वी सूर्य. संभाजी महाराज फक्त एक राजा नव्हते, ते विचार होते, प्रेरणा होते, चिरंतन तेज होते. त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. संभाजी महाराजांचा मृत्यू मराठ्यांसाठी आणखी प्रेरणादायी ठरला. हजारो मराठा सैनिक लढण्यासाठी उठले. औरंगजेबाची स्वप्न उद्ध्वस्त झाली. संभाजी महाराज जरी गेले तरी त्यांचे स्वराज्य अमर राहिले. छत्रपती संभाजी महाराज. स्वराज्यासाठी दिलेले अमर बलिदान. मी मेलो तरी चालेल, पण स्वराज्याचा अभिमान झुकता कामा नये. संभाजी महाराज. संभाजी महाराजांचे बलिदान. हिंदवी स्वराज्याचा नवा संकल्प. 11 मार्च 1689. तो काळा दिवस. छत्रपती संभाजी महाराजांनी मुघल अत्याचारांना शरण जाण्याऐवजी मृत्यूला मिठी मारली. त्यांचा देह तुकडे तुकडे केला गेला, पण त्यांचा आत्मा शरण गेला नाही. त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाने मराठ्यांच्या मनात बंडखोरी चेतवली. संभाजी महाराजांचा मृत्यू नव्हे, तर नव्या लढाईची सुरुवात होती. संभाजी मेला नाही, तो अमर झाला. छत्रपती संभाजी. मराठ्यांचा छावा, प्रेरणेचा महासागर. संभाजी महाराज हे केवळ एक योद्धा नव्हते, तर ते स्वराज्याच्या अभिमानाचे प्रतीक होते. त्यांची युद्धनीती पुढील मराठा सरदारांनी आत्मसात केली. त्यांचा पराक्रम पुढच्या पिढ्यांसाठी एक जाज्वल्य प्रेरणा ठरला. त्यांच्या विचारांमुळे मराठा साम्राज्याने औरंगजेबाचा अंत पाहिला. छत्रपती संभाजी हे नाव नाही, तर ते एक तेजस्वी विचार आहे. संभाजी महाराजांची शौर्यगाथा आजही अमर आहे. गडकोट अजूनही त्यांच्या पराक्रमाच्या कथा सांगतात. मराठा मावळे त्यांच्या नावाने आजही गर्जना करतात. त्यांचा छावा हा संघर्षशील आणि निडर नेतृत्वाचा आदर्श आहे. संभाजी म्हणजे अपराजित जिद्द. संभाजी म्हणजे स्वाभिमानाची शिखरावरची ज्योत. संभाजी महाराज मराठ्यांच्या हृदयात अनंतकाळ जिवंत. संभाजी महाराज गेले नाही, ते आजही प्रत्येक मराठ्याच्या रक्तात आहे.
आजही प्रत्येक स्वाभिमानी मराठा छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांना सलाम करतो. छत्रपती संभाजी महाराज की जय. तर मित्रांनो, छावा ही केवळ एक कादंबरी नाही, तर संभाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्याची, बलिदानाची आणि स्वराज्याप्रती निष्ठेची अमर गाथा आहे. त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत स्वराज्यासाठी संघर्ष केला, पण कधीही मोगलांसमोर शरण गेले नाही. त्यांचे जीवन आपल्याला धैर्य, नेतृत्व आणि आत्मसन्मानाचे धडे देते. संभाजी महाराजांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. त्यांच्या त्यागातूनच मराठ्यांनी पुढे औरंगजेबाला पराभूत केले आणि स्वराज्य अधिक बळकट केले. संभाजी महाराजांची गाथा तुम्हाला प्रेरणादायी वाटली का? त्यांचे जीवन आणि छावा या कादंबरीबद्दल तुमचे मत काय आहे? अशाच ऐतिहासिक विषयांवर आणखी व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एक नवीन ऐतिहासिक प्रवास घडवण्यासाठी. जय भवानी, जय शिवाजी, जय संभाजी.